हरि ओम. सूर्यनमस्कार खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारे केले जातात. आज आपण बघणार आहोत 10 अंकात केले जाणारे असे 12 नमस्कार. रोज जर 12 नमस्कार घातले तर एक वर्षभरानंतर तुमच्या शरीरात जो बदल होईल ना तो तुम्हाला जाणवेल, पण तुमच्या आजूबाजूच्या लोकांना पण जाणवेल. लोक विचारतील तुम्हाला काय करते, इतका शरीरामध्ये बदल झालाय. तर 12 नमस्कार घालायचेत, पण म्हणून लगेचच पहिल्याच दिवशी 12 असं नाही करायचं. जर ज्यांनी कधीच काही व्यायाम केलेला नाही आहे त्यांनी सुरुवात करताना एका नमस्काराने करा. सुरुवातीचे 2 नमस्कार मी तुम्हाला अवस्था वर्णन आणि अंक असं दाखवणार आहे. याच्या पुढचा व्हिडिओ नक्की बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मंत्र आणि श्वासाचं नियंत्रण असा व्हिडिओ बनवणार आहे. कारण एकाच वेळेला सगळं हे करणं शक्य नाही. शिकताना खूप वेळ लागतो, पण एकदा का तुम्हाला सगळ्या अवस्था आणि श्वासाचं नियंत्रण जमलं की तुम्ही एकदम डोळे मिटून सुद्धा नमस्कार व्यवस्थित करू शकताय. आपण करणार आहोत संथ गतीचा आणि साधारण एका नमस्काराला 18 सेकंद लागतात. म्हणजे 12 नमस्कार जर तुम्ही संथ गतीने घातलेत तर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमचं सगळं करून होतं. आणि मी इथे गृहीत धरले की तुम्ही थोडंसं स्ट्रेचिंग ह्याच्या आधीचं केलेलं आहे, कारण एकदा नमस्काराला सुरुवात करणं योग्य नाही. पण मग व्हिडिओ खूप लेंदी होईल आणि मला फक्त नमस्कारच दाखवायचे. त्यासाठी मी हे गृहीत धरलेलं आहे की तुम्ही काहीतरी स्ट्रेचिंग एक 5 मिनिटाचं तरी शरीराला करा. काहीच जमलं नाही तर जागच्या जागेवर टाचा उचलणं किंवा उड्या मारणं, 200 अंक मोजणं इतकं तरी करा आणि नंतरच नमस्काराची सुरुवात करा. कारण नाहीतर मग शरीरात क्रॅम्प येऊ शकतो, दुखापत होऊ शकते. सो आता आपण सुरुवात करूया. आणि शेवटचा एक नमस्कार मी तुम्हाला अवस्था होल्ड करून करायचा दाखवणार आहे. तो केल्यामुळं जे श्वास वाढलेले असतात आपले ते कंट्रोल व्हायला मदत होते आणि शरीर शांत होतं, रिलॅक्स होतं, अनावश्यक ताण निघून जातो. तर आजपासून निश्चय करा की मी रोज 12 नमस्कार नक्की घालणार आहे. घरातल्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये फक्त मॅट राहील एवढीच जागा आपल्याला हवे आणि 10 ते 15 मिनटं. तर आता आपण सुरुवात करूया. पुढच्या टोकावर उभं राहायचे. हाताची नमस्कार स्थिती. 1, दोन्ही हात डोक्याच्या वरून आकाशाकडे ताणून घ्यायचे आहेत. 2, दोन्ही हात पायाच्या करंगळीच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. टेकणार नाहीत पहिल्याच दिवशी, प्रयत्न करायचा आहे. 3, डावा पाय मागे, डाव्या पायाचा गुडघा टेकलेला, चवडा उभा, उजव्या पायाची मांडी पोटरी चिकटलेली. 4, उजवा पाय मागे, शरीराची ताठ तिरकी अवस्था. 5 ला सावकाश गुडघे, छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचं आहे. 6, सावकाश छातीला रेटा देत भुजंगासनमध्ये यायचे. 7 ला शरीराला मागे रेटा देत पर्वतासनमध्ये जायचं आहे. पायाचे तळवे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. तुमचे टेकणार नाहीत पहिल्याच दिवशी. 8, उजवा पाय पुढे, उजव्या पायाची मांडी पोटरी चिकटलेली, डाव्या पायाचा गुडघा टेकलेला, चवडा उभा, प्रयत्न करायचा आहे ताठ राहण्याचा. 9 ला डावा पाय पुढे, हात पुन्हा जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे, पहिल्याच दिवशी टेकणार नाहीत. आणि 10 ला पुन्हा हात डोक्याच्या वरून ओढायचेत आकाशाकडे. दुसरा नमस्कार. 1, दोन्ही हाताची नमस्कार स्थिती. हात डोक्याच्या वरून ताणून घ्यायचेत. 2, हात पायाच्या करंगळीच्या शेजारी टेकवायचा प्रयत्न. 3, डावा पाय मागे. 4, शरीराची ताठ तिरकी अवस्था, उजवा पाय मागे. ताठ तिरकी अवस्थामध्ये खूप खाली वाकायचं नाही, खूप वरसुद्धा वाकायचं नाही. 5 ला गुडघे, छाती आणि कपाळ क्रमाक्रमाने जमिनीवर टेकवायचे. पोट आणि नाक टेकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. 6 ला भुजंगासनमध्ये यायचे, शरीराला रेटा देत छाती वर उचलायचे. 7 ला पायाचे तळवे मागे टेकवायचा प्रयत्न करायचे, पर्वतासन. 8 ला उजवा पाय पुढे. 9 ला डावा पाय पुढे. 10 ला हात पुन्हा डोक्याच्या वरून ताणून घ्यायचे. 2 नमस्कार पूर्ण झाले. आता तिसरा. 1, 2, 3, 4, ताठ तिरकी अवस्था. 5, अष्टांग स्थिती. 6, भुजंगासन. 7, पर्वतासन. 8 ला डावा पाय पुढे. 9 ला उजवा पाय पुढे. 10 ला हात डोक्याच्या वरून ताणून घ्यायचे. चौथा नमस्कार. 1, 2, 3, 4,
शरीराची ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग स्थिती. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 हात डोक्याच्या वर ताणून घ्यायचे आहेत. 5वा नमस्कार. 1 2 3 4 शरीराची ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग स्थिती. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 डोक्याच्या वरून हात ताणून घ्यायचे आहेत. 6 नमस्कार. 1 2 3 4 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 नमस्कार पूर्ण. 7 1 2 3 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 9 10 शरीर मागे ओढून घ्यायचे. 8वा नमस्कार. 1 2 3 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 शरीरवर ताणून धरायचे. 9 1 2 3 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 शरीरवर ताणून धरायचे. 10वा नमस्कार. 1 2 3 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 शरीरवर ताणून घ्यायचे. 11 नमस्कार. 1 2 3 4 ताठ तिरकी अवस्था. 5 अष्टांग टेकवायचे. 6 भुजंगासन. 7 पर्वतासन. 8 उजवा पाय पुढे. 9 डावा पाय पुढे. 10 शरीरवर ताणून घ्या. 12 आपल्याला आता अवस्था होल्ड करायच्या. 1ला जास्तीत जास्त मागे वाकायचा प्रयत्न करायचा आहे. हात वर ओढून घेतलेले. 2 हात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 3 डावा पाय मागे. डावा पायाचा गुडघा टेकलेला चवडा उभा. उजव्या पायाची मांडी पोटरी चिकटलेली. 4 उजवा पाय मागे. शरीराची ताठ तिरकी अवस्था होल्ड करायचं आहे. 5ला सावकाश क्रमाक्रमाने गुडघे, छाती आणि कपाळ जमिनीवर टेकवायचे. पोट आणि नाक टेकणार नाही याची दक्षता घ्यायची. 6ला प्रयत्नपूर्वक छातीला रेटा देत शरीर वर उचलून घ्यायचे. भुजंगासन. 7ला सावकाश शरीराला मागे रेटा द्यायचा आहे आणि पायाचे तळवे जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 8ला उजवा पाय पुढे. 9ला डावा पाय पुढे. हात जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 10ला जास्तीत जास्त हात वरच्या दिशेला ताणून घ्यायचे आहेत. करणार आहोत शवासन. पाठीवर झोपून घ्यायचे.
दोन्ही पायामध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर. दोन्ही हात शरीराच्या बाजूला, हाताचे तळवे आकाशाच्या बाजूने उघडलेले. आत्ताच आपण 12 सूर्यनमस्कार केलेले आहेत, त्यामुळे शरीरावर भरपूर ताण आलेला आहे. सूर्यनमस्कारामुळे शरीरावर जिथे कुठे ताण आलेला आहे तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. शरीरावर आलेला पूर्ण ताण काढून टाकणार आहोत आपण. श्वास येतोय जातोय त्याच्यावर पूर्ण ध्यान केंद्रित करायचे. मनामध्ये इतर कुठलेही विचार आपल्या येऊ द्यायचे नाही आहेत. आले तर त्याच्यावर पुन्हा विचार करायचा नाही आहे. श्वास येतोय जातोय, श्वासाचा येतानाचा गरम स्पर्श, जातानाचा थंड स्पर्श जाणवतोय, त्याच्यावर प्रयत्नपूर्वक ध्यान केंद्रित करायचे. शरीरावर जिथे कुठे ताण जाणवत असेल तिथे मनाने जाऊन तो ताण दूर करायचा प्रयत्न करायचा आहे. शरीर पूर्ण रिलॅक्स करून घ्यायचे. शवासन हे विश्रांतीकारक आसन आहे. शरीरावर आलेला अनावश्यक ताण दूर करण्यासाठी मदत होते. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता आहे, परंतु कटाक्षाने ते आपल्याला टाळायचे आहे. आपले पूर्ण ध्यान आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर केंद्रित करायचे. श्वास येतोय जातोय, शरीरावर काहीही इतर कुठलीही हालचाल नाही आहे, फक्त श्वास चालू आहे. येणारा श्वास आणि जाणारा श्वास. येणारा प्रत्येक श्वास आनंद उत्साह चैतन्य घेऊन येणार आहे आणि जाणारा प्रत्येक उच्छ्वास चिंता काळजी व्याधी दूर करून जाणार आहे. पुरेशी विश्रांती झालेली आहे. शवासन सोडणार आहोत. पाय जोडून घ्यायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत, उठून बसायचे. धन्यवाद.